काय हो मंडळी, पालक पनीर तर आपण अनेकदाच खाल्लेला आहे, पण आजचा हा पालक पनीर एकदा तुम्ही नक्की करून बघा. इतका चवीला जबरदस्त होतो, की एकदा का तुम्ही खाल्ला, की बाहेरचं पालक पनीर तुम्ही नक्कीच खाणं विसराल. तर त्यासाठी करायचं काय, आता तर बघा इथे 2 जुडी पालक मी आधी स्वच्छ करून घेतला. यामध्ये पाणी टाकून हा पालक आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आता हा धुतलेला पालक आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण पाणी गरम करायला आता ठेवणार आहोत. तर यामध्ये आपल्याला चमचाभर मीठसुद्धा घालायचं आहे आणि पालक छान वाफवून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटासाठी. वाफवलेला पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे. बघा पेस्ट तयार झालेली आहे. आता पनीर आपल्याला कट करून घ्यायचं. आवडेल त्या आकारामध्ये पनीर तुम्ही कट करून घेऊ शकता आणि प्रमाणही आवडेल तितकं वाढवू शकता. आता हे पनीर छान तळून घ्यायचं आणि इथे गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं. त्यामुळे पनीर रबरासारखं लागत नाही. आणि तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा आपल्याला इथे जिरं, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर आल्यानंतर चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची आहे. यामध्ये 2 चिमूट हळद, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं. आणि सर्वात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे 2 चमचे बेसन पीठ मिनिटभरासाठी भाजून घ्यायचं. आणि सर्व साहित्य परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे. आणि पालकची जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा घालायची आहे. यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातलं, तळलेलं पनीर घालायचं आहे आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं. यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि वरून सजावटीसाठी पनीरसुद्धा खिसून घालायचं आहे. म्हणजे अगदी हॉटेल स्टाईल आपल्याला ते दिसतं आणि तो फीलही येतो. तर मंडळी, आपलं अगदी ढाबा स्टाईल पालक पनीर घरच्या घरी तयार आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.